वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे आज नागावला. माझं जिथे व्हेकेशन हाऊस आहे त्या व्हेकेशन हाऊसमध्ये आपण आलेलो आहे. तुम्ही मागे माझ्या बघतातच हे व्हेकेशन हाऊस आहे. हा व्हेकेशन हाऊस तर 4 बिल्डिंगचं आमचं व्हेकेशन हाऊस सोसायटी आहे आणि तिकडे माझा तो फ्लॅट आहे. तर चला आपण आता ते प्रवास कसा केला ते तुम्हाला मी दाखवेल. आपण आता जाऊया आणि बघूया आपण प्रवास कसा केला तो. आम्ही निघालो ते ठाण्यावरनं. प्रथम आपण घेतला तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. खूपच ट्रॅफिक लागला आणि ट्रॅफिकमधनं बाहेर पडता पडता खूपच आम्हाला त्रास झाला. इथून आम्ही घेतला तो फ्रीवे आणि फ्रीवेवरनं आम्ही जाणार होतो ते अटल सेतूवरनं, सागरी महामार्गावरनं आणि नंतर मग अलिबागचा रोड घेऊन आपण नागावला पोचणार होतो. आता हा समोर दिसतोय तुम्हाला हा फ्रीवे आहे. हा फ्रीवेचा बघा इथं काय छान फ्रीवे केलेला आहे आणि आजूबाजूचं जे सिनरी आहे तीसुद्धा फ्रीवेची फार छान अशी. हा जो आहे हा फ्रीवेचा टनेल आहे. सुंदर असा हा टनेल केलेला आहे. मला वाटतं 1.5-2 किलोमीटर लांबीचा हा टनेल आहे. फ्रीवेवरनं जाण्याचं एक बरं आहे की फ्रीवेला कुठेही सिग्नल नाही आहेत. त्यामुळे तुम्ही घाटकोपरची इथनं चालू केल्यानंतर ऑलमोस्ट तुम्ही विटीच्या आसपास फ्रीवेनी जाऊ शकतात. म्हणजे काही कुठेही सिग्नल नाही आहेत. आता इथूनचं फ्रीवेवर जाताना हे राईट हँड साईडला बघा, हे मुंबईच्या स्कायस्क्रॅपर बघा किती मोठ्या अशा बिल्डिंग आहेत. आज वेदर पण छान होती. सकाळीसुद्धा क्लिअर स्काईज असल्यामुळे तुम्हाला हे आधी मुंबईचं ह्या उंच इमारती पण किती छान दिसत आहेत बघा. इथून पुढे जाऊन आपण लेफ्ट हँडला जाणार आहोत ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल सेतू. तिथूनच उरणला सुद्धा जाता येतं आणि हा लेफ्ट हँड टर्न घेतल्यानंतर फ्रीवेवरनं तुम्हाला जायला लागतं ते अटल सेतूला. हा वरनं रस्ता येतो आहे. हा जर तुम्ही भायखळा त्या साईडनी जर येणार असाल तर तुम्हाला ह्या वरच्या फ्लायओव्हरवरनं अटल सेतूला जॉईन करता येतं. अटल सेतूसुद्धा अतिशय सुंदर असा अटल सेतू बांधलेला आहे. जवळजवळ मला वाटतं 24 किलोमीटर सीवरनं हा ब्रिज बांधलेला आहे. हा बघा, हा मॅपवरनं तुम्हाला कळेल. हा खाली जी दिसते मोठा समुद्रावरनं बांधलेला हा रस्ता आहे. त्याला सिवरी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकसुद्धा म्हणतात. पण आता तो आपल्याला माहिती आहे अटल बिहारी. बघा काय छान आहे असं तो रस्ता आहे. वरतीसुद्धा तुम्हाला बघा कनेक्शन्स पण किती छान दिलेले आहेत. तुम्हाला येतानासुद्धा तो राईट हँड साईडचा वरतून तुम्हाला यायला लागतं आणि मग तुम्हाला जर समजा ठाण्याच्या साईडला जायचं असेल तर तिथून तुम्हाला तो एक्झिट मिळतो आणि मग तुम्ही फ्रीवेला कनेक्ट करू शकतात. मला वाटतं 100चा स्पीड आहे. स्पीड लिमिट 100 दिलेलं आहे. आजूबाजूचा लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडला पहिलं थोड्या वेळ तुम्हाला चांगली सिनरी दिसते आणि नंतर मग त्या लोकांनी त्याला एन्क्लोजर केलेलं आहे. म्हणजे ते सीन काय आपल्याला दिसत नाही बघा. मला माहीत नाही ते सेफ्टीच्या दृष्टीने का कशाकरता केलेलं आहे. कारण इथून आपण पण बऱ्याचशा वेळा न्यूजमध्ये ऐकले. तिथून आम्ही गेलो ते पनवेल साईडला आम्ही एक्झिट घेतला. आम्ही सरळ गेलो नाही. आम्ही पनवेल साईडला एक्झिट घेतला कारण आम्हाला ब्रेकफास्ट घ्यायचा होता. मग दत्त जे फेमस रेस्टॉरंट आहे बॉम्बे पुणा रोडला, जुन्या पुणा रोडला, तिथे छानपैकी अशी चमचमीत मिसळ घालली आणि मग पुढे निघालो. तिथून आम्ही अलिबागचा रोड घेतला आणि या अलिबागची त्या खाडी आहे. हा पुढे दिसतोय हा रोड सरळ जातो तो अलिबागला. रस्त्यावर ट्रॅफिक पण खूप आहे कारण तसा फार काय असा मोठा रस्ता नाही आहे.
साधारण 12-12:30चे सुमारास आम्ही नागावला पोचलो आणि मग लंच करण्याकरता सहील लंच होम म्हणून जे नागावमध्ये आहे, अतिशय फेमस, ज्याला कोणाला सी फूड खायचं असेल त्यांनी नक्कीच इथे सहीलला येऊन फिश थाळी ट्राय करा. त्याच्याबरोबर तुम्हाला चिकन आणि मटणसुद्धा मिळेल. व्हेजिटेरियन लोकांकरतासुद्धा चांगले व्हेजिटेरियन मिळेल. ही बघा, ही दिसते ही सुकं मटण थाळी आहे. राईस आहे, भाकरी आणि छानपैकी रस्सा दिलेला आहे, सोलकढी. अतिशय सुंदर अशी ही सोलकढी होती. हॉटेलसुद्धा पण बघा चांगल्यापैकी मोठं आहे, फक्त तुम्हाला AC मिळणार नाही. आणि ही होती ही पापलेट थाळी. पापलेट थाळीमध्ये सुद्धा प्रॉन्सचं करी होती, सोलकढी, राईस आणि भाकरी. छान अशी ही थाळी आम्ही घेतली होती. आणि व्हेज लोकांना हिरव्या वाटाण्याचा मसाला असा दिला होता, पंजाबी स्टाईल केलं होतं. आणि त्याच्याबरोबर चपाती घेतली होती. व्हेजवाल्यांनासुद्धा तुम्हाला थाळी पाहिजे असेल तर थाळीसुद्धा मिळू शकेल, किंवा तुम्हाला जसं अशा डिश घ्यायच्या असेल तर डिशसुद्धा मिळू शकतील. तर तुम्ही कधी नागावला येणार असेल तर नक्कीच ह्याला ट्राय करा. इथून मग आम्ही साधारण 1-2च्या सुमारास आमच्या वेकेशन हाऊस जे माझं आहे नागावला तिथे पोचलो. हे बघा, हे लेफ्ट हँड साईडला फर्स्ट फ्लोअरला हा माझा तिथे फ्लॅट आहे. आणि हा आमचा दिसतोय हा कॉम्प्लेक्स आहे. ट्रँक्विल कोस्ट म्हणून ह्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे. आणि आतमध्ये शिरल्यानंतर हा मोठा हॉल आहे आणि त्यालाच किचन आहे, म्हणजे स्टुडिओसारखंच असा हा फ्लॅट आहे. आणि मध्ये डायनिंग टेबलनी आम्ही तो डिवाईड करून घेतलेला आहे. मोठाच्या मोठा असा हा हॉल आहे. तिथेच एक डबल बेड आहे. परत TV ठेवण्याकरता सुद्धा चांगली जागा केली आहे. आणि ही दिसते ही बेडरूम आहे. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता तिकडे. परत हॉलमध्ये दिसते हे तुम्हाला राईट हँड साईडला किचन आहे. आणि बघा किती सुंदर हॉल आणि किचन मिळून किती मोठा असा हा फ्लॅट आहे. बेडरूमचं पण बघा, इथे 2 बेड टाकलेले आहेत. आणि समोर जे पडदे लावलेले आहेत तिथनंसुद्धा छानपैकी वारा आणि ऊनसुद्धा मस्त असं ऊन येतं. राईट हँड साईडला किचनमध्ये गॅस आणि कुकिंगची पण व्यवस्था आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही तिकडेच बहुतेक वेळा कुक करतो, कारण फ्रीज जे काय कुकिंग करता लागतं ते सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल आहेत. या साईडला हे बेसिन आहे, छानपैकी असं बेसिन दिलेलं आहे. आणि हे मोठंच्या मोठं टॉयलेट बाथरूम असं दिलेलं आहे. गीझर पण आहे. छान अशी हा फ्लॅट आहे. साधारण 650 स्क्वेअर फीटचा हा मोठा फ्लॅट आहे. आणि हा आम्ही साधारण 2-3 महिन्यातनं एकदा इथे नक्कीच जातो. काय वेळेला जायला जरा थोडासा त्रास होतो, कारण रस्त्याची पण कंडिशन फार खराब होती. हे दिसत आहेत, हे पडदे लावलेले आहेत. ही अशी गॅलरी आहे, मोठी गॅलरीसुद्धा अशी आतमध्ये घेतलेली गॅलरी आहे. TV आहे, केबल TV आहे. त्यामुळे वेकेशनचा फ्लॅट जरी असला तरी इथे सगळ्या सुखसोयी अवेलेबल आहेत. आणि फ्लॅटच्याच बाहेर असा मोठा असा जागा आहे, तिकडे बसून तुम्ही कोल्ड्रिंकसुद्धा एन्जॉय करू शकता, कारण इथे समुद्रावरचा वारासुद्धा मस्त आहे. आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये एक हॉटेलसुद्धा आमच्या बिल्डरनी केलेलं आहे, रिझॉर्ट आहे. आणि हे रिझॉर्ट आहे, त्याचा हा स्विमिंग पूल आहे. आमच्या मेंबर्सनासुद्धा मला वाटतं तिथे परवानगी आहे. मी तर कधी अजून गेलो नाही आहे, पण तिथे काहीतरी मेंबर्सना कन्सेशनमध्ये परवानगी आहे. हा हॉटेल इकोटेल म्हणून जे हॉटेल आहे त्याचं रेस्टॉरंटसुद्धा चांगलं आहे. आणि दिसतोय हा आमच्या सोसायटीचा ही बाहेरची बाजू आहे. समोर दिसते तो एंट्रन्स आहे. आणि पलीकडे जी झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडे समुद्र आहे. त्यामुळे वारा पण अतिशय छान असा वारा आहे. राईट हँड साईडला दिसतोय हा रस्ता आहे. तिथून आपण आपल्या सोसायटीमध्ये
एंट्री आहे. सकाळचा सनसेट पण बघा किती, सनराईज पण बघा किती छान दिसतोय. सकाळी 6:30-6च्या सुमारास जर क्लिअर स्काय असतील तर छानच असा सनराईज दिसतो. ओव्हरऑल हा कॉम्प्लेक्स बघा किती सुंदर असा कॉम्प्लेक्स झालेला आहे. आता झाडं पण चांगलेली आहे. मध्ये जे 2 वर्षापूर्वी वादळ आलं होतं त्या वादळामध्ये सुद्धा आमच्या सोसायटीची झाडंसुद्धा बरं पडली. त्याच्यामुळे थोडीशी ग्रीनरी कमी झाली, पण आता व्यवस्थित झाडं दिसत आहेत आणि पाऊस पडून गेल्यामुळे तीसुद्धा हिरवीगार झालेली आहेत. हा वरचा लेफ्ट हँड साईडचा फर्स्ट फ्लोअरला आहे. हा माझा फ्लॅट आहे. छान असा फ्लॅट आहे. मी 2 दिवस तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर खूपच छान असा चेंज मिळतो. त्यामुळे आम्ही मित्र किंवा आमचे रिलेटिव्ह आम्ही साधारण 2-3 महिन्यांनी एकदा इथे फेरी मारतोच. मोठाच्या मोठा असा हा कॉम्प्लेक्स केलेला आहे. 4 बिल्डिंग आहेत आणि ग्राउंड फ्लोअरला 4 फ्लॅट्स आणि फर्स्ट फ्लोअरला 4 फ्लॅट्स अशी व्यवस्था आहे. हे माझ्या फ्लॅटमधनं दिसणारं व्ह्यू आहे बेडरूममधनं. सध्या तरी इथे काय अजून दिसत नाही. समोरची जी ग्रीनरी आहे, झाडं आहेत, त्याच्या पलीकडच्या बाजूला समुद्र आहे आणि हा राईट हँड साईडला जो रोड जातो या रोडवरनं आपल्याला एंट्री आहे आणि इथूनच आपण समुद्रावरसुद्धा जाऊ शकतो. साधारण 1 किलोमीटरवर समुद्र आहे आणि समोरसुद्धा काहीतरी हॉटेल्ससुद्धा मला वाटतं झालेली आहेत. असती डेव्हलपमेंट होईल, पण सध्या तरी काही दिसत नाही. त्यामुळे सगळं जे आहे ते मोकळंच दिसतं आहे. शेती पण इथे आजूबाजूला लोकांच्या शेती आहेत, तर पावसाळ्यात तुम्हाला इथे शेत लावलेले सुद्धा दिसतील. हे बघा, हे एक वालाचं मला वाटतं शेत आहे आणि लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला सुद्धा अजूनही इथे फार्मिंग लोक करतात. पण मला वाटते सध्या फार्मिंगवर काय लोकांचा जास्त जोर दिसत नाही आहे. इथूनच आम्ही पोचलो ते फिरायला निघालो ते नागावचा समुद्र बघायला. किती सुंदर समुद्र आहे बघा नागावचा. स्वच्छ असा समुद्र आहे. त्यामुळे तुम्ही नागावला जेव्हा आतमध्ये शिरता शिवाजी पुतळ्यावरनं, इथे पंचायतीची लोक तुम्हाला टॅक्स देतात आणि तो टॅक्स जो आहे तो हे समुद्र स्वच्छ करण्याकरता किंवा नागाव गाव स्वच्छ ठेवण्याकरता वापरला जातो. त्यामुळे नक्कीच तुम्ही थोडासा जो काय टॅक्स आहे ग्रामपंचायतीचा तो नक्कीच भरा. बघा किती सुंदर असा हा समुद्र आहे. आता पावसाळा आलेलाच आहे, जवळच आलेला आहे, तर पावसाळ्यातसुद्धा इथे बरीचशी लोक टुरिस्ट येतात. 1 दिवस मुक्काम केल्यानंतर आम्ही परत निघालो आणि ऑन द वे इथे तुम्हाला दिसते आम्ही थांबलो होतो ते सॅमसन ड्रिंक्स. हे सुद्धा तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल. 87 वर्ष प्रसिद्ध पळी गावचा रुस्कल आईस्क्रीम सोडा. आणि पाठी बघा, आम्ही गाडीमध्ये सर्व्हिस देत नाही. हा जो सोडा आहे आईस्क्रीम सोडा म्हणून त्याला ओळखलं जातं. फारच फेमस. जवळजवळ आम्ही लहानपणापासूनच इथे येताना दरवेळी आईस्क्रीम सोडा पितो. एक साधारण 15 रुपयाचा एक ग्लास असतो. सूचना तर भयंकर लिहिलेल्या आहेत, गाडीमध्ये मिळणार नाहीत. परत त्यांच्या पेपरमध्ये जे काय नाव आलं होतं त्याच्याबद्दलसुद्धा इथे दिलेलं आहे. बघा, हा दिसतो आहे आईस्क्रीम सोडा. निरनिराळ्या प्रकारचे आता आईस्क्रीम सोडा आणि बरोबर दुसरे फ्लेवरसुद्धा अवेलेबल आहे. तर असा होता माझा व्हिडिओ माझ्या व्हेकेशन हाऊसचा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड